पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत कबीर साहेब की जय। सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी। काया वाचा आणि मने धाले चिंतने डुलती, निळा मने विरक्त देही आठवची नाही विषयाचा। नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी। सद्गुरु वैकुंठवासी रामदास बाबा कबीर महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणाचा हा सोहळा जो चालू आहे, या सोहळ्यामध्ये संत कबीर महाराज मठ आळंदी देवाचे येथे ही प्रवचनमाला, वारकरी संत परंपरा व लोकोत्तर कार्य आणि या प्रवचन रूपी उत्सवाचा आज समारोपाचा दिवस आहे। आजच्या या चिंतनासाठी संत निळोबरायांचा अभंग घेतलेला आहे। काल आपण जगद्गुरु तुकोबारायांचं अल्पशा जीवनचरित्र पाहण्याचा प्रयत्न केला। संत ज्ञानदेव, जगद्गुरु तुकोबा आणि पूज्य रामेश्वर भट्ट यांचा अनुबंध पाहिला आणि तुकोबांची आध्यात्मिक उंची, त्यांच्या वाङ्मय प्रचुरता आणि ज्ञानाची तेजपुंज अवस्था आपण काल पाहिली। पण वारकरी संत परंपरेचं लोकोत्तर कार्य काय, संतांचं लोकोत्तर कार्य काय, आणि तुकोबांनी ज्ञानदेवांनी प्रारंभ केलेल्या या कार्याचा विस्तार आणि कलशस्थानी तुकोबा विराजमान झाले, ही त्यांची साक्षात सत्शिष्या बहिणाबाईंनी जे वर्णन केले, तुका झाला असे कळस, आणि तोच अंतरंग तुकोबांच्या जीवनामध्ये प्रवाहित झाला आणि तो अंतरंगातला ईश्वराचा आनंद त्यांनी जगताला भक्तिप्रेमाच्या रूपाने वाटला, ही काल आपण पाहिलं। आज तुकोबांच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्र प्रदेशामध्ये जी परकीय सत्ता, शोषकांची सत्ता जी प्रस्थापित झाली होती, की ज्ञानदेवांच्या काळामध्ये नव्हती, पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये समाजाचं शोषण झालं, पुन्हा समाज बेचैन झाला। या तीन शायांच्या आपापसातल्या साठमारीमुळं प्रजा नाडली गेली, समाजाचं तेज हरपलं आणि समाजाचा आर्थिक स्तर पण खालावत गेला। आणि या अवस्थेमध्ये तुकोबांचं कार्य चालू असताना तुकोबांनी आपलं जीवनाचं ध्येय आणि केंद्र समाजाच्या आध्यात्मिक उंचीबरोबर प्रवृत्ती मार्गाच्या मार्फत समाजाचा अभ्युदय आणि उत्कर्षासाठी तुकोबांनी आपला कार्यप्रपंच आणि कीर्तन परंपरेचा जो प्रचाराचा कार्याचा भाग होता, ती भूमिका तुकोबांनी प्रारंभ केली। आणि त्याच कालावधीमध्ये हिंदवी स्वराज्याचे निर्माते, या हिंदुस्थानचे कर्तव्यदक्ष राजा आणि जगाला ज्यांनी भोळ घातली, की ज्यांच्या राजकीय परिपोषाने समाजाची उन्नती होती, असे राजा शिवछत्रपतींचा कालखंड याच महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामधून प्रारंभ झाला। राजमाता जिजाई या लाल महालामध्ये बाळ शिवछत्रींसोबत राहत होत्या आणि तुकोबा देहूला होते। तुकोबांचं कार्यक्षेत्र हा पुणे परगणा, मावळ परगणा होता। गावोगाव जाऊन तुकोबा कीर्तन करत होते आणि समाजाचं जागरण करत होते। आणि जनजागरणाच्या माध्यमामध्ये तुकोबांचे शब्द जे होते ते शस्त्र म्हणून फिरायला लागले। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, कबीरांचा विचार त्यांच्या अंतरंगात बांधलेला होता आणि तीच वाणी कडाडून समाज व्यवस्थेवर चुकीच्या पद्धतीवर टीका करू लागली। नवे भीडभाड तुका म्हणे खाडाखोड, आता जागा रे भाईंनो जागा, अशी जिव्हाळ्याची साध समाजाला तुकोबांनी घातली। 18 बगर जाती वारकरी संप्रदायाने एक केलेल्याच होत्या। या संप्रदायातील सर्व जाती प्रवाहांना तुकोबांनी एकत्र करून
त्यांच्या अंतःकरणामध्ये शास्त्रतेज उत्पन्न केलं, आत्मचेतना उत्पन्न केली आणि समाज जागृतीचं एक मोठं भव्य काम या देशामध्ये पुन्हा एक क्रांती होऊन नवीन सुराज्याची, स्वराज्याची, समाजाच्या व्यवस्थेची, नवनिर्मितीची प्रेरणा आणि तिचा प्रारंभ बीजरूपाने ज्ञानदेवांनी जो केला होता त्याचा कार्याचा बहुमोल आणि त्याचा बहुमूल्य विस्तार तुकोबांच्या कीर्तन परंपरेतून प्रारंभ झाला. आणि तुकोबा फार आत्मप्रौढीने सांगायचे, आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत, करावे फजित चुकती ते. अरे आम्हाला नीतीचा भाग लोकांना सांगायचा आहे आणि जे चुकतायत त्यांना वटणीवर आणायचं काम सुद्धा करायचंय. म्हणून तुकोबांची समाजाच्या प्रती असलेली कणव त्यांच्या वाङ्मयात आपल्याला पदोपदी पाहायला मिळते. दया तिचे नाव भूतांचे पाळन, अनेक निर्दाळन कंटकांचे. तुकोबा सांगतात, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना हातात दंडुक घेतल्याशिवाय, त्यांचं निर्दाळन झाल्याशिवाय समाजाप्रती दया सिद्ध होऊ शकत नाही. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडले सार असार. काय तुकोबांची वाणी पहा. साक्षात ते अक्षर आपण आज श्रवण केलं, मनन केलं, चिंतन केल्यानंतर सुद्धा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. तर तुकोबांच्या मुखातून ज्यांनी या अक्षर श्रवण केले असतील तो समाज बाबांनो निश्चितपणे जागा झाल्याशिवाय राहिला नसेल. म्हणून नीतीचा व्यवहार, साराचा व्यवहार, अनितीचा भाग जीवनातून दूर करण्याची साध तुकोबांनी जी समाजाला घातली आणि हे करत असताना तुकोबांनी सर्वांना एकत्र केलं. ही सर्वात महत्वाची भावना आहे. तत्कालीन स्थितीमध्ये समाज विखुरलेला होता बाबांनो. जाती व्यवस्थेच्या रोटीबीटीचे व्यवहार होत नव्हते समाजामध्ये. पण या कीर्तन परंपरेच्या माध्यमातून, संप्रदायाच्या माध्यमातून तुकोबा सांगतात, या रे लहान थोर याते बलती नारी नर. हा सर्वांना एकत्रित हा परिवार केला आणि ही राजमाता जिजाई आणि राजा शिवछत्रपतींच्या अंतःकरणातली प्रेरणा तुकोबांनी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये राबवण्याचा प्रारंभ केला. आणि ती तुकोबांची कीर्ती राजमाता जिजाई आणि शिवबाच्या कानावर पडली आणि शिवबाच्या भेटीसाठी शिवबा जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनासाठी, भेटीसाठी, दर्शनासाठी जात होते. हा इतिहास नमूद वर्णने. लाल महालाच्या शेजारी पासोडा विठ्ठलाचं मंदिर आहे, त्याही ठिकाणी तुकोबांची कीर्तनं झाली आणि तिथं राजा शिवछत्रपती तुकोबांचे कीर्तन श्रवण करण्यासाठी येत होते. धर्माचा व्यवहार, नीतीचा व्यवहार, समाज जागृतीचा उपदेश तुकोबांचा ऐकत होते. त्याही पुढचा प्रसंग असा आहे, लोगावला तुकोबांचं आजोळ लोगाव आणि त्या ठिकाणी तुकोबांची कीर्तन व्हायची. एकदा शिवछत्रपती तिथं कीर्तन ऐकायला गेले. परचक्र आलं आणि परचक्र आल्यानंतर त्या परचक्राला शिवाजी महाराज सापडले नाही. ही कथा सुद्धा, हा इतिहास लोगाव क्षेत्री घडला. म्हणून राजा शिवछत्रपतींचा जन्म 1630 आहे आणि तुकोबा त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांच्या बालपणामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाच्या शिरोभागी होते. म्हणून साहजिकच तुकोबांचा अनुग्रह आणि त्यांचा उपदेश घ्यावा ही राजा शिवछत्रपतींच्या मनामध्ये इच्छा निश्चितपणाने प्रकट झाली होती आणि तुकोबांनी त्याच न्यायाने त्यांना आपला उपदेश सुद्धा दिला होता. म्हणून तुकोबांनी हे समाज जागरण करत असताना जी भूमिका मांडली, राजा शिवछत्रपतींनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ला मिळवला आणि या कामी तुकोबांचं सहकार्य समाज जागृतीच्या बाबतीत चालू झालं. म्हणून तुकोबांच्या अभंगगाथेमध्ये पायकीचे अभंग, समाजामध्ये शास्त्रदेश निर्माण करून स्वामिनिष्ठ समाज निर्माण केला पाहिजे, एकनिष्ठ समाज निर्माण केला पाहिजे, ही भूमिका तुकोबा गावोगाव जाऊन आपल्या कीर्तनामध्ये सांगू लागले. जीवाचे उदार शोभती पायिक, मिरविती नायक मुकुटमणी, आपल्या सत्ता स्वामीचे वैभव, भोगिती गौरव सकळ सुख. तुका म्हणे तरी पायकीच भली, थोडी बहु केली स्वामी सेवा. उंच निंच कैसे पायिकाची ओळी, कोण गाड्या बळी निवडिला. स्वामी काजी एक सर्वस्वे तत्पर, एक ते कुचर आशाबद्ध. तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान, पायिक पाहोन मोल करी.
हा विचार आणि चेतना गावोगाव जाऊन तुकोबा सांगत होते. आणि ऐकणारे श्रोते, हे वारकरी संप्रदायाचे श्रोते, राजा शिवछत्रपतींच्या 18 पगड जातीतील सैनिक म्हणून शिवाजी महाराजांना लाभले. म्हणून या हिंदवी स्वराज्याचा, महाराष्ट्र भूमीचा, देशाचा इतिहास पाहताना एक गोष्ट आपण निश्चित ध्यानात घेतली पाहिजे. पूर्व काळामध्ये राजा शिवछत्रपतीचं राज्य एवढंच होतं की जे राज्य तुकोबांचा जो संवाद ज्या जनांशी झाला, ज्या कार्यक्षेत्रामध्ये तुकोबांचं कार्यकर्तृत्व बहराला आलं, त्याच भौगोलिक क्षेत्रामध्ये राजा शिवछत्रपतींना प्रारंभी यश मिळालं. म्हणून महाराजांचा या स्वराज्य संस्थापनेमध्ये सर्वात मोठा वाटा होता, हे आज आपल्याला इतिहासाच्या करवी मानायला लागेल. गोष्ट ही आहे की इतिहासकारांनी या प्रसंगावर आणि तुकोबा आणि राजा शिवछत्रपतीच्या अनुबंधावर अजूनही जास्त प्रकाश टाकून हा अनुबंध विस्तृत प्रमाणे समाजासमोर मांडला पाहिजे, ही एक खंत माझ्यासारख्या वारकरी संप्रदायाच्या साधकाच्या मनात सदैव राहिलेली आहे. राजा शिवछत्रपतींच्या अंतरंगात तुकोबांच्या प्रती एवढी गुरुनिष्ठा होती की तुकोबांचं जीवन, त्यांचा संसार हा कष्टामध्ये आहे असं जाणवल्यानंतर त्यांना हात घोडे, छत्रचामर आणि नजराणा पाठवला. आणि राजा शिवछत्रपतींनी तुकोबांना आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यांची पूजा व्हावी, त्यांचा गौरव व्हावा, ही राजांच्या मनामध्ये इच्छा तयार झाली. पण विरक्त असलेले वैराग्यमूर्ती तुकोबा, त्यांनी ते सर्व धन, तो सगळा गौरव नाकारला आणि तो त्यांच्या आलेल्या लोकांकडे परत पाठवून दिला. म्हणून तुकोबांनी त्या प्रसंगाचं वर्णन आपल्या गाथ्यामध्ये केलेलं आहे. तुकोबा तो मुद्दा प्रसंग सांगताना लिहितायत, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरराया मज गोविसी कास आहे. ही वैराग्याची भूमिका आहे. देवा, हे कशासाठी पाहिजे? हा फासा आहे. ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये हा परमार्थातला फासा, ईश्वरामधला आणि भक्तामधला जो अनुबंध आहे तो दूर करण्यासाठी हा देवा का फासा टाकतोयस मला? आणि ही भावना तुकोबांची होती. पण राजांचा जो विनय होता तुकोबांच्या प्रती, त्या विनयाला तुकोबांनी अवहेरलं नाही. तर तुकोबांना त्या आलेल्या लोकांबरोबर एक पत्र दिलं आणि तुकोबांना एक सद्गुरूचा उपदेश दिला. तुकोबा बोलतायत की आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. राजे, माझ्या अंतरंगात हीच आस आहे की तुम्ही पंढररायाचे दास व्हा आणि विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचा तुम्ही जप करा. आणि हाच खरा आपल्या भागवत धर्माचा विचार राजा शिवछत्रपतींनी स्वीकारला बाबांनो, आणि स्वराज्याची निर्मिती झाली. म्हणून हा जो अनुबंध आहे वारकरी संप्रदाय आणि राजा शिवछत्रपती आणि तुकोबांचा अनुबंध, इतिहासाच्या पुराव्याच्या निशी हा अनुबंध आपल्याला सांगण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला. म्हणून हीच जी क्रांतीची, प्रगतीची जी दिशा होती वारकरी संप्रदायाची, ही दिशा अशी पुढे गेली. पण तुकोबांचं आपल्याला चरित्र थोडंशा प्रमाणामध्ये पूर्णत्वास न्यायचंय. म्हणून तुकोबांची सत्शिष्या बहिणाबाईंचा चरित्राचा गोषवारा आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. इसवी सन 1629-30 या साली बहिणाबाईंचा जन्म झाला. जन्मस्थळ देवगाव रंगारी, वेरूळच्या पूर्वेस वैजापूर तालुक्यामध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला. वयाच्या 3ऱ्या वर्षीच बहिणाबाईंचं लग्न ठरलं. पहा, पतीचं वय 30 आणि मुलीचं वय 3 आहे. पहा काय त्यावेळेसची परिस्थिती आहे. वराचे नाव रत्नपाठक, गौतम गोत्री, वाजसनेय शाखी यजुर्वेदी ब्राह्मण, हे शिवपूर तथा शिवूरचे राहणारे. लग्नानंतर 4 वर्षानंतर इसवी सन 1637 साली जावयाला घेऊन बहिणाबाईंचे पिता माता या कुटुंबाने गाव सोडलं.
तीर्थयात्रा करत करत ही मंडळी पंढरपूर मार्गे शिखर शिंगणापूरला आले. तिथे काही महिने राहिले. ते करत करत रहिमतपूरला गेले. आणि कारण रहिमतपूरला ब्राह्मणांचे कुटुंब त्या काळी जास्त होते. एक ज्यांच्याकडे राहिले ते भटजी वाराणसीच्या तीर्थयात्रेला गेले 1 वर्षासाठी. त्यांना तिथे ठेवलं. तिथलं देवता अर्चन पूजा पाठ त्यांना करायला सांगितलं. आल्यानंतर या परिवाराला अजून 1 वर्ष सांभाळलं. 2 वर्ष बहिणाबाई आणि त्यांचा परिवार 2 वर्ष रहमतपुराला राहिला. आणि तिथून पुढे दर मजल करत करत ते 11व्या वर्षी बहिणाबाईंचं वय ज्यावेळेस 11 होतं त्यावेळेस ही मंडळी सगळी कोल्हापूरला आली आणि स्थायिक झाली. हिरंबट नावाच्या ब्राह्मणाच्या उसरीत ही मंडळी राहू लागली. पण त्या कोल्हापूरला जयराम स्वामी येत असत आणि तुकोबांच्या अभंगावर जयराम स्वामी कीर्तन करत असत. जयराम गोसावी त्याची हरिकथा नित्य भागवता श्रवण करू, अशी स्थिती त्या काळी होती. आणि त्याच कथा भागामध्ये अशी एक घटना घडली की हिरंबटाला काही लोकांनी गोदान दिलं, गाय दिली. त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत असा झाला की ती गाय बहिणीला दे. म्हणून हिरंबटाने ती गाय आणि तो वत्स वासरू हे दोन्ही बहिणाबाईला दिलं. पुढे जयराम स्वामी एक दिवस कीर्तन करत असताना बहिणाबाई आणि आज त्यांची माता पिता ही सगळी कीर्तन श्रवण करायला गेली आणि तुकोबांचं जीवन चरित्र तिने ऐकलं. आणि मनामध्ये खुणगाट झाली की तुकोबांसारख्या अलौकिक पुरुषाचा या मृत्यूलोकामध्ये अवतार झालाय आणि ती देऊग्रामी देऊशित्री आहेत. ते त्यांचं दर्शन व्हावं, त्यांचा अनुग्रह मिळावा, त्यांची कीर्ती आपण श्रवण केली. हे ऐकून बहिणाबाई आणि त्यांचा परिवार देऊक्षेत्री आल्यानंतर प्रातःकाळी इंद्रायणी स्नान केलं. राहायचं कुठं? तुकोबांना भेटले. तुकोबांनी विठ्ठल मंदिराच्या आनंद उरीमध्ये त्यांना जागा दिली. त्यांची गाय बरोबर होती. पण देहूमध्ये मंबाजी नावाचा जो व्यक्ती होता त्याला राग आला की हे ब्राह्मण कुटुंब शूद्र असलेल्या तुकोबाच्या गुरुनिष्ठेला भजू लागले. त्याचा क्रोध झाला. एक दिवस मंबाजीने ती गाय आपल्या वाड्यात नेली. 3 दिवस तिला मोठ्या सोट्याने धोपटली आणि अन्न पाण्याविना ती गाय त्या ठिकाणी ठेवली. बहिणाबाईला अश्रू अनावर झाले. गायीचा तिचा वियोग सहन होईना. ही वार्ता तुकोबांना कळाल्यानंतर तुकोबांनी पाहिलं आणि तुकोबांना लक्षात आलं की मंबाजीने गाय चोरून नेली. गावातील लोकांना घेऊन तुकोबा मंबाजीकडे गेले, गाय घेऊन आले. पण त्यावेळेस मंबाजीच्या वाड्याला आग लागली होती. गाय सुखरूप आली. लोकांचा क्रोध मंबाजीवर झाला. तुकोबांनी समाजाला शांत केलं, गाय परत आणली. पण घटना तर अलौकिक घडली. घटना अशी घडली की गायीच्या पाठीवर जे सोट्याचे वळ होते ते तुकोबांच्या पाठीवर उमटले आणि उमटलेले वळ सर्वांनी पाहिले. गायीला सोडवल्यानंतर तुकोबांनी गायीला 3 प्रदक्षिणा घातल्या, घेऊन आले. आणि तुकोबा बोलतायत, हे माय, तूच मला आत्मैक्य भावनेचा प्रत्यक्ष अनुभव करून दिला. ही तुकोबांची वाणी त्या गायीच्या वळाच्या संदर्भामध्ये. म्हणून ज्ञानदेवांचा रेड्याचा प्रसंग असेल आणि तुकोबांचा गायीचा प्रसंग असेल. या चराचरामध्ये जे आत्मतत्व आहे, जो अंतर्यामी आत्मा आहे, जो जगताला साक्षीभूत राहून जगत ज्या आत्म्याच्या परमात्म्याच्या स्वरूपाने विलसित झालंय, तोच परमात्मा प्रत्येक प्राणीमात्राच्या देहामध्ये अंतःकरणामध्ये आहे. हीच प्रचिती पुन्हा एकदा ज्ञानदेवानंतर तुकोबांनी जगताला दाखवून दिली. म्हणून रामेश्वर भट्ट आले आणि रामेश्वर भट्टांनी हा वृत्तांत आल्यानंतर त्याचं वर्णन असं केलंय. रामेश्वर भट्ट ऐकिला वृत्तांत धावो नितोरित नेगे आला. तुकोबांचे ती घेतिले दर्शन गाये ते पूर्ण पायी येली. तुकोबांचा पार वर्णिलसा कोण कलियुगू जान प्रल्हाद गा. म्हणून बहिणाबाईंचा जीवनामधला हा गोड प्रसंग आहे. तुकोबांचं परमात्मा स्वरूपाचं एकात्म भावनेचं दर्शन बहिणाबाईंना प्राप्त झालं. तुकोबांचा सहवास लाभला. मनी जो भाव होता तुकोबांच्या सहवासाचा आणि आशीर्वादाचा, तोही भाव तिच्या सत्संगाने परिपूर्ण झाला. पण तुकोबांचा खऱ्या अर्थाने गुरुपदेश तिला तुकोबांनी स्वतः दिला नाही. तुकोबांचं निर्याण झालं. इसवी सन 1650 फाल्गुन वद्य द्वितीया बीज या दिवशी तुकोबांचं वैकुंठ गमन झालं. आणि वैकुंठ गमन झाल्यानंतर काही काळ बहिणाबाई तिथं राहिल्या. तो अनुपम्य सोहळा बहिणाबाईंनी पाहिला.
तुकोबांनी 2 वेळेस तिला उपदेश दिला. एकदा स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन आणि दुसरा बहिणाबाईंना साक्षात्कारी उपदेश दिला. आणि हा साक्षात्कारी उपदेश जो आहे तो बीजेच्या सोहळ्यानंतर मार्च एप्रिल 1650 मध्ये झालेला. बहिणी म्हणे आम्हा गुरु तुकाराम, सदा नाचो प्रेम गीती गाता. बहिणी म्हणे रूपे व्यापक तुकोबा, ध्यान माझा जीवा हेची पाहे. म्हणून बहिणाबाईंना सुद्धा तुकोबांनी संतत्वाचा प्रसाद प्राप्त करून दिला. बहिणाबाई थोर या वारकरी संप्रदायातल्या कवयित्री झाल्या, संतत्वाला पोचल्या आणि त्यांनी अंदाजे 740 अभंग लिहिले. बहिणी म्हणे देव विठ्ठल पाहिला, दैवत भाव गेला हरपुनी. आणि अशा बहिणाबाईंनी या वारकरी परंपरेचं मंदिराचं रूपक करून या संतांची जी प्रणाली आहे, परंपरा आहे, ती फार गोड स्वरूपात मांडली. ती बहिणाबाईंच्याच वचनाने आपण श्रवण केली पाहिजे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा. म्हणून बहिणाबाईंनी ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंत असलेली ही महाराष्ट्र भूमीतली मायबोलीतली जी परंपरा आहे ती ध्वजरूपाने बहिणाबाई सांगतायत की मी तेवत राहत आहे, फडकत राहत आहे. म्हणून हा वारकरी संप्रदायाचा बाबांनो गौरव आहे. जनाबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा आणि ज्ञानदेवांची प्रेरक असलेली मुक्ताई आणि तुकोबांच्या साक्षीभूत सहवासाने परिपूर्ण अवस्थेला पोचलेली बहिणाबाई या संतत्वाला पोचलेल्या स्त्रिया, समाजाचं दिग्दर्शन करणाऱ्या स्त्रिया होत्या. म्हणून वारकरी संप्रदायाने स्त्रियांना जे परमोच्च स्थान दिलं, मातेचं स्थान हे स्त्रियांना पुन्हा उपदेशाचं स्थान पुन्हा वारकरी संप्रदायाने दिलं. हाच खऱ्या अर्थाने संतांच्या कार्याचा विस्तार आहे, संतांच्या कार्याचा गौरव आहे. आणि म्हणून या संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये निळोबारायांचं प्रमाण, त्यांच्या अभंगावर कीर्तन केलं जातं. ही शेवटची संत परंपरेतले वाङ्मयीन संत मानले गेलेत. त्या निळोबारायांचा आपण संक्षिप्त चरित्राचा परिचय या ठिकाणी करून घ्या. तुकोबानंतर अंदाजे 20 ते 25 वर्षानंतर निळोबारायांचा जन्म झाला. निळोबाराय हे इसवी सन 1723 सालापर्यंत शिरूरला त्यांच्याकडे कुलकर्णी पद होतं. म्हणून शिरूरला 1723 सालापर्यंत निळोबाराय अविभक्त एकत्र कुटुंबामध्ये शिरूरला राहत होते. आणि पंढरीची जी वारी जायची ती वारकरी त्या मार्गे जायचे, त्या वारीच्या दिंडीमध्ये निळोबाराय पंढरीला जायचे. आणि पंढरीला गेल्यानंतर तुकोबांचं जे अभंग गाथा होती, साहित्य होतं, त्याच्यावरती तर कीर्तनं होत होती वाळवंटामध्ये. आणि ती कीर्तनं ऐकून तुकोबांची कीर्ती त्यांच्या कानावर पडली आणि तुकोबांचा अनुग्रह व्हावा या अपेक्षेने निळोबाराय देहूला आले. त्यावेळेस तुकोबांचे तृतीय पुरुष तपोनिधी सद्गुरू नारायण महाराज देहूकर तथा मोरे हे तुकोबांचा पुढील वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा यथार्थपणे चालवत होते. तोपर्यंत सद्गुरू नारायण महाराज सुद्धा पूज्यत्वाला पोचलेले होते. कारण नारायण महाराजांनी इसवी सन 1685 साली तुकोबांची ज्ञानदेवांचा पालखी सोहळा की जो या महाराष्ट्र भूमीचा वारकरी संप्रदायाचा गौरवशाली वसा आणि वारसा आहे, तो इसवी सन 1685 ला चालू केला. त्यांनी तुकोबांची पालखीमध्ये पादुका देहूला ठेवल्या. त्या पादुका घेऊन ती पालखी आळंदीला आणायला लागली आणि त्या पालखीमध्ये तुकोबांबरोबर ज्ञानदेवांच्या पादुका ठेवून त्यांनी हा पालखी सोहळा इसवी सन 1685 ला आषाढीचा पालखी सोहळा चालू केला. आणि त्यांना एवढं मोठेपण प्राप्त झालेलं होतं की राजाश्रय मिळालेला होता नारायण महाराजांना. आणि त्यांच्याबद्दल उपलब्ध कागदपत्रामध्ये असं संबोधलं गेलंय, बहुत थोर सत्पुरुष विश्ववंद भगवत भक्त. म्हणून निळोबारायांच्या पोचण्याच्या आधी सद्गुरू नारायण महाराज या परंपरा ज्यांनी सांभाळली तुकोबांचे गौरवशाली, त्यांचं कार्यविस्तार आपण या ठिकाणी पाहिला. आणि निळोबा त्यांना जाऊन भेटले.
भेटल्यानंतर निळोबारायांना नारायण महाराजांनी तुकोबांचं जीवनचरित्र सांगितलं, त्यांच्या खुणा सांगितल्या, साधनभूमी सांगितलं, तपोभूमी सांगितली आणि वैकुंठ गमनाचा तुकोबांचा गोड प्रसंग सांगितला. आणि हे सर्व ऐकल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये तुकोबांच्या भेटीची आर्थता जी आहे, व्याकुळता जी आहे, ती मोठ्या प्रमाणावर उफाळून आली. आणि मग इंद्रायणाच्या तीरावर अन्नत्याग केला आणि तुकोबांच्या दर्शनासाठी धावा करत 42 दिवस निळोबारायांनी धावा केला. 42 दिवसानंतर परमात्मा प्रकट झाले आणि परमात्मा प्रकट झाल्यानंतर निळोबांनी देवाला परत पाठवलं. येथे तुझला बोलाविले कुणी, प्रार्थना वाचून आलास का? निळा म्हणे आम्ही नोळखोच देवा, तुकयाचा धावा करीत असो. अहो देवा, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, आम्ही तुम्हाला बोलवलं नाही, आम्ही धावा करतोय तुकोबांचा. तुकोबा ज्यावेळेस प्रगट होतील त्यावेळेस आमच्या मनाचं समाधान होईल. तुकोबा प्रगट झाले. तुकोबांनी निळोबरायांना दर्शन दिलं. धन्य झालो कृपा केली, भेटी दिली अवचित. आणि तुकोबांचं गुणवर्णन नमनामध्ये सद्गुरु वंदन निळोबरायांनी फार सुंदर पद्धतीने केलंय. तुका भासला मानवी वेशधारी, पर्या लीला विग्रही निर्विकारी. स्वय श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. या पद्धतीने तुकोबांचा कार्यविस्तार आणि तुकोबांचा लौकिक संत निळोबरायांनी तुकोबांच्या पश्चात मोठ्या पद्धतीने वाढवला. संतत्वाला पोचलेल्या निळोबारायांनी सुद्धा अभंग रचना केली, समाज जागरण केलं आणि उर्वरित काळ त्यांचा शिरूर नंतरचा काळ त्यांनी पिंपरनेरला घालवला. तिथं मंदिर बांधलं. ते उपासनेमध्ये त्यांचं निर्याण सुद्धा पिंपळनेरला झालं. अशा संत निळोबारायांचं समाधीस्थान सुद्धा नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेरला आहे. दरवर्षी वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे तिथं उत्सव होतो. म्हणून ही ज्ञानदेवांपासून नव्हे तर भक्त पुंडलिकापासून प्रारंभ झालेली ही भक्ती वारकरी परंपरा निळोबारायांपर्यंत पोचली. गेले 7 दिवस आपण या वारकरी संत परंपरेचा चरित्रात्मक थोडक्यामध्ये गोषवारा ऐकलाय. पण संतांचं लोकोत्तर कार्य बाबांनो, संत परंपरा आणि संतांचं अवतार कार्य या मृत्यूलोकातलं संपल्यानंतर सुद्धा ती संत परंपरा स्तंभित झाली नाही. उलट बहुतेजाने प्रगट झाली. की छोटंसं दिवा जो पेटवला नामदेवांनी ज्ञानदेवांनी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. 13व्या शतकात लावलेल्या छोट्याशा पंथीचा ज्ञानाचा दीप जो आहे तो राजा शिवछत्रपतींच्या राज्यारोहणानंतर हा विस्तारत गेला आणि याला बहुआयामी स्वरूप झालं. नामदेव जे उत्तर हिंदुस्थानात जाऊन त्यांनी जे कार्य केलं त्या कार्यकर्तृत्वाचा भौगोलिक रचनेचा जिथपर्यंत पडसाद नामदेवांनी या संत परंपरेचे वारकरी संप्रदायाचे उमटवले, तोपर्यंत राजा शिवछत्रपतींच्या मनामधली जी मनीषा होती या स्वराज्याचा विस्तार तिथपर्यंत करायचा, तो पुढे राजा शिवछत्रपतींच्या पश्चात झालेल्या मराठाशाहीच्या साम्राज्याच्या विस्ताराने ते स्वप्न संत ज्ञानदेव नामदेव आणि राजा शिवछत्रपतींचं स्वप्न पुढील शतकामध्ये पूर्णत्वास नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. आणि पुन्हा त्याचं बीज काय असेल, त्याचा प्रेरणा स्रोत काय असेल, त्याची आत्मशक्ती काय असेल, त्याचं जनसामान्यांची अतूट असलेलं नाळ आणि नातं काय असेल, ते पुन्हा वारकरी संप्रदायाचं आहे. म्हणून पुढचा भाग आपण थोडक्यामध्ये आपण श्रवण केला पाहिजे. म्हणून यानंतरचा भाग जो आहे तो विस्तार जो मराठी रियासतीचा साम्राज्याचा झाला. मराठी सरदार हे नर्मदेच्या पार गेले, होळकर गेले, गायकवाड गेले, शिंदे गेले. यांनी त्या भागामध्ये आपले भागामध्ये मराठी रियासतीचे प्रतिनिधी म्हणून संस्थानं उभी केली आणि मराठी साम्राज्याचा विस्तार तिथं झाला आणि वारकरी संत परंपरा तिथपर्यंत यांच्या मार्फत पुन्हा राजाश्रयाच्या मार्फत तिथपर्यंत पोहोचली. म्हणून मला एक सर्वात महत्वाची भूमिका या संत चळवळीची प्रेरणास्थानाची भूमिका जी आहे तिच्या संबंधाने श्रीमंत महाजी शिंदेचं नाव घेतल्याशिवाय हा लेखाजोखा पूर्ण होणार नाही. पानिपतचं युद्ध झालं 1761ला. पानिपतच्या युद्धामध्ये मराठी रियासत, पेशवे आणि सर्व सरदार त्या युद्धामध्ये हारले. 1 लाख फौज त्या ठिकाणी मारली गेली.
खऱ्या अर्थाने मकर संक्रांतीचा दिवस होता 1761. त्या दिवशी युद्ध झालं. सूर्योदय झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत सुद्धा युद्ध चाललं नाही. दुपारच्या प्रहरामध्ये 2-3 प्रहरामध्ये युद्ध संपलं. पहा, मराठी साम्राज्यावर, मराठी मुलखावर झालेलं मोठे शोकांतिक कळेचा तो दिवस होता. पण तरी सुद्धा आपले सरदार न डगमगता पुण्या शौर्य आणि तेजाने हे साम्राज्य आणि हा संतांचा विचार पुन्हा या हिंदुस्थानमध्ये उमटायचा या प्रेरणेने रडत राहिले. आणि ज्यांनी शिंद्यांचं नेतृत्व केलं ते मूळ पुरुष राणोजी शिंदे यांनी जी राजधानी उज्जैन वसवली. त्याच परंपरेमधले राणोजी शिंदेचे 5वे पुत्र महाजी शिंदे होते. आणि महाजी शिंदे या मराठी रियासतीचा छत्रपतींच्या आणि पेशव्यांच्या वतीने 10 फेब्रुवारी 1771 साली दिल्लीचा कारभार पाहू लागले. पुढं शाह आलम आला. 6 जानेवारी 1772 रोजी मुघल सिंहासनावर शाह आलमला बसवलं आणि महाजी शिंदे बिगर मुस्लिम पहिले वजीर आलम पंतप्रधान म्हणून ते कारभार पाहू लागले. या मराठी साम्राज्याच्या आशीर्वादानं दिल्लीचं तख्त चालू झालं. बाबांनो, ही गोष्ट या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये कलाटणी देणारी गोष्ट आहे. परकीयांचं साम्राज्यवादातून जे धर्मांतराची प्रक्रिया चालू होती ती वारकरी संप्रदायाच्या प्रेरणेने महाजी शिंद्यांनी ती शृंखला नष्ट केली आणि दिल्लीवर या वारकरी संप्रदायाचा मराठी रियासतीचा वचक बसवला. महाजी शिंदेंना प्रेरणा जी होती ही केवळ मी संत इतिहासातून सांगत नाही. महाजी शिंद्यांचं, ज्ञानदेवांचं वारकरी संप्रदायाचं अतूट नातं होतं. आपण सर्व वैष्णव कपाळावर गंध लावतोय. महाजी शिंद्यांचं जर तत्कालीन स्थितीमध्ये जे चित्र रंगवलेले, प्रतिमा, पेंटिंग्स काढलेले आहेत त्या जर आपण पाहिल्या तर महाजी शिंदे आपले वैष्णव होते. नाकापासून गंध लावायचे. त्यांच्या चेहऱ्यावर वैष्णवांच्या मुद्रा चंदनाच्या ते लावत होते. गळ्यामध्ये तुळशीची माळ असलेले महाजी ज्ञानदेवांचे निस्सीम भक्त. ज्ञानदेवांच्या उपचारासाठी आळंदी आणि संगमनेर तालुक्यातील नाणी ही 2 गावं महाजींनी इनाम दिली. दिवाबत्ती सगळी व्यवस्था ज्ञानदेवांच्या मंदिराची व्हावी या भावनेने. आणि ज्ञानदेवांचं जे मंदिराचा पुढचा महाद्वार आहे ते महाद्वार शिंदे सरकारांनी बांधलं. म्हणून आजही ज्ञानदेवांच्या अलंकापूर क्षेत्रामधील वरचा जो सभामंडप आहे त्याला श्रीमंत महाजी शिंदे सभामंडप म्हटलं जातं. एवढी निस्सीम भावना महाजींची ज्ञानदेवांच्या प्रती, वारकरी संप्रदायाच्या प्रती. म्हणून महाजी नित्य ज्ञानेश्वरी वाचणार. अलंकापुरी क्षेत्री ते कित्येक वेळा महाराष्ट्रात आल्यानंतर येऊन गेले. त्यांच्या जीवनाचा शेवटचा काळ सुद्धा इथं वानवडीलाच गेला आणि महाजींची समाधी सुद्धा वानवडी. ज्ञानदेवांच्या सान्निध्यात त्यांना वाटलं आपला देह पडावा म्हणून महाजी शिंदे त्या ठिकाणी आले. म्हणून हा जो इतिहास आहे बाबा, वारकरी संप्रदायाचा विचार या शास्त्र तेजामध्ये घुसला आणि तुकोबांची, ज्ञानोबांची जी मनीषा होती की समाज स्वतंत्र व्हावा, समाजाचं शोषण नष्ट व्हावं, हे 18व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि पुढं उत्तर हिंदुस्थानामध्ये या मराठी रियासतीच्या साम्राज्याचा जो विस्तार झाला त्याच्यामधून धर्मद्वेष्टाच्या छळवादातून, देश धार्मिक छळवादातून मुक्त झाला. आणि इंग्रजांचं आक्रमण सुद्धा महाजींनी थोपवलं होतं. 1782 साली इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये तह झाला. त्याचं मूळ स्रोत म्हणजे महाजींचं शौर्य. कारण तळेगावच्या युद्धामध्ये महाजींनी इंग्रजांना हरवलेलं होतं. म्हणून महाजींबरोबर इंदोरच्या होळकरांवर सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. म्हणूनच कुटुंबातील स्त्रीला राज्यकारभार होळकरांनी पाहू दिला. म्हणून अहिल्या देवी या राजमाता नव्हे तर राणी झाल्या. त्यांनी राज्यकारभार स्वतः पाहिला. हे विचार सुद्धा समाजामध्ये जे बिंबले ते वारकरी संप्रदायाचाच बाबांनो प्रतिसाद आहे. पुढच्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंवर सुद्धा हा प्रभाव राहिला. तुकोबांचा, अभंगाचा प्रभाव राहिला. म्हणून त्यांनी वाङ्मय निर्मिती अखंड केली. म्हणून ज्योतिबांच्या जीवनावर सुद्धा तुकोबा, वारकरी संत परंपरा, ज्ञानदेव, नामदेव, नाथबाबा आणि संत कबीरांचा प्रभाव झाला. म्हणून समाज जागृती, चेतना यांचा अनुबंध त्यांच्या वाङ्मयात. म्हणून आमचा आळंदीचा हा जो कबीर मठ आहे
त्याचा आणि ज्योतिबांचा घनिष्ठ संबंध आला. सद्गुरू रामदास बाबा कबीर ज्यांचं पुण्यस्मरण चाललंय, त्यांचे तीर्थरूप पिताश्री सद्गुरू वैकुंठवासी तुकाराम बाबा आणि त्यांचा स्नेह होता. त्यांच्याही मार्गदर्शनाने सत्यशोधक चळवळीची प्रेरणा, उभारणी आणि त्याचा विस्तार महात्मा ज्योतिबांनी केला. हे सत्य इतिहासाचं सध्या आपल्याला स्वीकारायला लागेल. आणि याच परंपरेचा विस्तार पुढं महात्माजी गांधींवर पण झाला. म्हणून महात्मा गांधींवर कबीरांचा प्रभाव बालपणापासून होता. महात्मा गांधींच्या मातोश्री या कबीरपंथी होत्या. महात्मा गांधी ज्यावेळेस 1935 साली वाराणसीला गेले, कबीर कीर्ती मंदिरात गेले, त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलेलं हृदगत आहे की माझी आई कबीरपंथी. बालपणापासून मी कबीरांचे दोहे ऐकतोय, त्यांचं चिंतन करतोय, मनन करतोय आणि कबीरांचा विचार मी जन्मापासून आज तागाय सेवन करीत आले आणि त्याच विचाराने मी समाजाचं काम करतो. महात्माजी ज्यावेळेस पुण्यामध्ये येरवडा कारागृहात होते, त्यावेळेस महात्माजींनी तुकोबांच्या अभंगावर इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केला आणि पापाची वासना नको दावो डोळा, पवित्रे ते कुळ पावन ते दोष तो देश, जेते हरिचे दास जन्म घेती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवती परोपकारी. या अभंगावर महात्मा गांधींनी तुकोबांच्या अभंगांवर इंग्रजीमध्ये अनुवाद केला आणि त्यांचा जो अनुवाद सर्वत्र गाजला. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावं. या अभंगाचा महात्मा गांधींच्या जीवनावर फार मोठा बाबांनो प्रभाव झाला आणि याच अभंगाच्या प्रभावातून हरिजनांची चळवळ त्यांनी उभारली आणि देशभर हरिजन चळवळ त्यांनी चालू केली. म्हणून या महाराष्ट्र भूमीतली वारकरी परंपरेची चळवळ, ज्या नामदेवांच्या चळवळीने जसं सद्गुरू कबीरांना प्रेरणा मिळाली, तशीच प्रेरणा गुजरातमध्ये नरसिंह मेहतांना मिळाली आणि नरसिंह मेहतांचा प्रभाव महात्मा गांधींवर झाला. म्हणून नामदेवांच्या प्रभावाचा परिणाम नरसिंह मेहता आणि नरसिंह मेहतांचा परिणाम आणि प्रभाव महात्मा गांधीवर. म्हणून महात्मा गांधींचं भजन जे आहे, वैष्णव जनतो तेने कैयेची, पीर पडाई पराई जाणे रे, पर दुःखे उपकार करो तोई, मनाभिमान नाने रे, आणि रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, सबको संमती दे भगवान, ईश्वर अल्लाह तेरो नाम. या वचनावर कबीरजींचा पूर्णतः प्रभाव आणि नरसिंह मेहतांचा प्रभाव होतोय हे दिसून येते. म्हणून वारकरी संत परंपरेचा विस्तार जे युगपुरुष झाले या हिंदुस्थानामध्ये, त्यांना या संत परंपरेचं आचरण, त्याचं चिंतन, मनन आणि त्यांच्या वाङ्मयाचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. आणि तीच चेतना पुढे डॉक्टर बाबासाहेबांपर्यंत आली. कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या आधी मी सांगितलं की गायकवाड घराणा असेल, छत्रपतींचं घराणा असेल, म्हणून शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, याच्यावर सुद्धा वारकरी संत परंपरेची छाप होती. याच मठाचे सद्गुरू रामदास बाबा ज्यांचं पुण्यस्मरण आहे, त्यांचे थोरले बंधू सद्गुरू वैकुंठवासी एकनाथ बाबा कबीर महाराज हे सयाजी महाराज गायकवाड यांच्या बडोद्यामध्ये राजगुरू म्हणून काम पाहत होते. म्हणून वारकरी संप्रदायाचा जो प्रसार आहे, त्याचे विचार जे आहे ते राजघराण्यांनी स्वीकारून आपला जो समाज व्यवस्थेचा भाग होतो, राजकारणाचा भाग जो होता, त्याच्यामध्ये संत परंपरेचा विचाराभर हुकूम, समाजाचं स्वास्थ्य आणि हित आणि कल्याणाचा विचार त्या संत परंपरेच्या माध्यमातून करत होते. म्हणून पुढची प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेबांची, ज्यांनी या स्वातंत्र्याची, प्रजासत्ताकाची घटना केली, त्यांच्यावरही याच परंपरेचा, वारकरी संत परंपरेचा विचार होता. घरामध्ये बालपणापासून गीतेचा श्रवण होत होतं. त्यांचे आजोबा, वडील भागवत, महाभारत, भगवद्गीता वाचत होते. त्यांच्यावर कबीर पंथाचा सुद्धा बाबासाहेबांवर फार प्रभाव झाला. 3 गुरु जे मानले बाबासाहेबांनी, एक गौतम बुद्ध, दुसरे सद्गुरू कबीर साहेब आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले. सद्गुरू साहेबांचा प्रभाव त्यांच्या पत्नी सविता तथा माईसाहेब यांचं आडनाव कबीर होतं आणि म्हणून त्या परंपरेतल्या त्यांना पत्नी लाभल्या. ही त्यांचं भाग्य, त्यांचं वैचारिक मंथन आणि चिंतन, पती पत्नीच्या संवादातून त्या संत परंपरेच्या अक्षराचा स्वीकार त्यांनी केला
आणि सर्वात लक्षणीय गोष्ट मी जी सांगतो ती ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी तथा ज्ञानदेवी आणि तुकोबांची अमृत गाथा, की जी गाथा डोहामधून बाहेर आली, ईश्वराने प्रसाद रूपाने तुकोबांना पुन्हा तीच अक्षरं प्रगट केली. त्या गाथेच्या अक्षरांचा विचार आणि ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवीतल्या अक्षरांचा विचार केवळ जिभेवर राहिला नाही बाबासाहेबांच्या, तर मस्तकामध्ये भिनला. म्हणून त्यांनी जी चळवळ उभी केली, बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारत आणि मूक नायक या दोन वृत्तपत्रांचा वाटा बाबासाहेबांच्या दलितांसाठी काम करताना चळवळीतला मोठा या वृत्तपत्रांचा. आणि म्हणून या मूक नायक या वृत्तपत्राचं ब्रीदवाक्य हे तुकोबांच्या अभंगाने लिहिलेलं होतं. नवे नवे तर मूक नायक हा शब्द सुद्धा बाबासाहेबांना तुकोबांच्या वचनातूनच आढळला आणि वचनातूनच सापडला. म्हणून बाबासाहेबांचे ते वर्तमानपत्रामध्ये मूकनायकचे ब्रीदवाक्य जे होतं तो तुकोबांचा अभंग सांगतो. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुखियाची जाण, सार्थक लाजोनी नवे हित. हे मूकनायकाचं ब्रीदवाक्य आणि बाबासाहेबांनी जे बहिष्कृत भारत हा जे वर्तमानपत्र होतं त्याच्या ब्रीदवाक्यामध्ये ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतल्या 3रा अध्यायातील बाबासाहेबांनी ओव्या लिहिल्या. आता कोदंड घेऊन हाती आरुढ पाय येरती, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने, जगे कीर्ती रुडवी स्वधर्माचा मानू वाढवी, यया भारा पासोनी सोडवी मेदिनी. बाबासाहेबांना ही ओवी फार प्रकर्षाने आवडली की यया भारा पासोनी सोडवी मेदिनी. हा जो भार आहे पृथ्वीवर झालेल्या विषमतेचा, हा भार दूर करण्यासाठी या बहिष्कृत भारतची निर्मिती अशी बाबासाहेबांची मनोमन खात्री होती. आता पार्था निशंक होई, या संग्रामा चित्त देई, येत हे वाचून काही बोलू नये. या 3 ओव्या बाबासाहेबांनी स्वीकारल्या. आणि कारण बाबासाहेबांवर शाहू महाराज असतील, सयाजीराव महाराज असतील यांचा समन्वय होता, अनुबंध होता आणि त्यांचं बाबासाहेबांना सहाय्य होतं. म्हणून वारकरी संत परंपरेचं केंद्र ज्ञानदेवांची आळंदी तुकोबांचं देव, पंढरपूरचा विठोबा आणि या संत परंपरेमध्ये उत्तरेतले सद्गुरू कबीर साहेब, हे मोठे विशाल गौरवशाली परंपरा संप्रदायाचे आणि संतांनी केलेलं कार्य, समाजातली विषमता नष्ट होणं आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा ही विषमता बाबासाहेबांनी ज्ञानदेव तुकोबा आणि कबीरांचे विचार हे आपल्या भारतीय राज्यघटनेत आणले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जी आहे ती सूत्री लोक बोलतात की परकीय राज्यघटनेमधून बाबासाहेबांनी इतर राज्यघटनेत, चूक आहे. त्या राज्यघटना निर्माण होण्याआधी या हिंदुस्थानमध्ये या संतांनी निर्माण केलेलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचा जो बोध समाजाला दिला होता, तोच विचार बाबासाहेबांच्या अंतरंगामध्ये भिनला होता. आणि भिनलेला विचार त्यांनी या देशाला नीती देताना, घटना लिहिताना बाबासाहेबांनी हाच मूलमंत्र या संतांचा, वारकरी संतांचा मांडला. आणि आपल्या स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताकाला जशी ज्ञानदेवांनी भागवत संप्रदायाला ज्ञानेश्वरीचा ग्रंथ दिला, तसाच या भारतीय संविधानाच्या प्रजासत्ताकाला बाबासाहेबांनी ती घटना या संत परंपरेचं एक ब्रीद म्हणून, समाजाच्या उत्थानाचं, उत्कर्षाचं, अभ्युदयाचं, मांगल्याचं प्रतीक म्हणून ती राज्यघटना याच विचाराने प्रेरित होऊन लिहिली होती. म्हणून या संत परंपरेचा, या पुष्पमालेचा, प्रवचनमालेचा समारोप करताना 2-3 गोष्टी या मठाच्या परंपरेसंबंधित सांगून ही आपल्याला हा महोत्सवाची सांगता करायची. म्हणून या 250 वर्षापासून या कबीर महाराज मठामध्ये चाललेलं कार्य स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा सामाजिक, राजकीय अभ्युदयाच्या चळवळीमध्ये या मठामधून समाजाची प्रेरणा, समाजाचं मार्गदर्शन नित्य राहिले. महात्मा फुलेंपासून या सर्व मंडळींना या समाजाची प्रेरणा राहिली. कारण ज्ञानदेवांचं, कबीराचं, तुकोबांचं, नामदेवांचं, संत परंपरेचं वाङ्मयाचं चिंतन या ठिकाणी होत गेलं 250 वर्ष. आणि याचाच परिपाक स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थितीमध्ये सुद्धा झाला. सद्गुरू रामदास बाबांचे
प्रथम चिरंजीव बाबांच्या आदेशाने समाजाच्या प्रेमाने या अलंकापूर क्षेत्राचे 25 वर्ष सतत नगराध्यक्ष राहिले ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण पंढरीनाथ कबीरबुवा पुढे 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी खेड आळंदीचं प्रतिनिधित्व केलं आणि पहिल्यांदा ज्यावेळेस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी विधिमंडळात मांडली. ते विधान भवनाच्या पटलावर त्यांचं भाषण आणि त्यांची मागणी आजही आपल्याला पाहायला मिळते. दुसरे सुपुत्र वेदशास्त्र संपन्न तुकारामबुवा कबीर उर्फ नाना यांनी वारकरी संप्रदाय तत्वज्ञान आणि हिंदू धर्माचं तत्वज्ञान याचं अध्ययन केलं आणि समाजाला दिशा दिली. हिंदुस्थानमधील तत्कालीन स्थितीमधले अत्यंत विद्वान म्हणून तुकारामबुवा उर्फ नाना महाराजांची ख्याती होती. हाच वारसा या परिवारातल्या सद्गुरू रामदास बाबांच्या पुत्रांनी स्वीकारला. याचबरोबर या सामाजिक राजकीय चळवळीतील पुण्यातील मोरे असतील, झेदे असतील या परिवारांचाही या मठाचा दीर्घ स्नेह राहिला. तत्कालीन स्थितीमध्ये असलेले कार्य करत असलेले पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करणारे स्वर्गीय श्री अण्णासाहेब आवटे यांचा या मठाशी अत्यंत ऋणानुबंध होता. सद्गुरू रामदास बाबांचं तेही मार्गदर्शन घेत होते आणि तेही पुढं 52ला आमदार झाले. डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाचे ते अध्यक्ष होते. आत्ताचे महाराष्ट्राचे नेते की ज्यांनी 50 वर्ष या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव वसंतदादांनी नंतर मोलाचा वाटा उचलला ते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मातोश्री स्वर्गीय शारदाबाई गोविंदराव पवार यांचाही या मठाशी अनुबंध राहिला, ऋणानुबंध राहिला. त्याही जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य झाल्या. तत्पूर्वी या मठामध्ये त्यांचं आळंदीच्या मठामध्ये येणं झालं, वास्तव्य झालं. म्हणून सामाजिक राजकीय सांस्कृतिक जडणघडणीमध्ये या नवीन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या मठाची गौरवशाली परंपरा सद्गुरू रामदास बाबांनंतर त्यांचे 2 सुपुत्र वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज, तदनंतर वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न तुकाराम बाबा उर्फ नाना महाराज आणि तदनंतर पंढरीनाथ महाराजांचे सुपुत्र श्रीयुत केशव महाराज कबीर यांनी यथार्थपणे सांभाळली, वारकरी संप्रदायाचं नेतृत्व केलं आणि 8व्या पिढीमध्ये आता ही सेवा आमचा परिवार या ठिकाणी सांभाळतोय. महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संतांचे विचार नेण्याचं एक कार्य आणि आपलं जे कर्तव्य आहे हे आम्ही सर्वजण आपल्या सर्वांच्या भक्त परिवाराच्या आणि समाजाच्या शुभेच्छा आणि प्रेरणेने आणि सहकार्याने आम्ही हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. संत ज्ञानदेवांचे आशीर्वाद, संत तुकोबांचे आशीर्वाद, संत नाथबाबांचे आशीर्वाद, नामदेव महाराजांचे आशीर्वाद, सद्गुरू कबीर साहेबांचे आशीर्वाद, सर्व संत सज्जनांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या सदिच्छा, शुभेच्छा, सहकार्य आणि प्रेरणा यांच्याद्वारे हे कार्य असेच पुढे उत्तरोत्तर टिकत राहील याची ग्वाही देतो आणि या प्रवचनमालेला या ठिकाणी विराम देतो. आणि विराम देण्यापूर्वी एक शब्द, एक विनंती आपल्याला करतो की यानंतर वारकरी संत परंपरेप्रमाणे छोटंसं या उत्सवाची सांगता म्हणून भजन होईल. भजन झाल्यानंतर काल्याचे अभंग होऊन इथं गोपाळ कालाचा प्रसंग संपवला जाईल आणि काल्याचा प्रसाद देऊन गेले 7 दिवस चाललेला हा नामोत्सव या ठिकाणी समाप्त होणार आहे. या भजनासाठी ख्यातनाम कीर्तनकार गायक हरिभक्तपरायण श्री आबा महाराज गोडसे या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर गुरुवर्य श्रीयुत हरिभक्तपरायण पंडित महाराज क्षीरसागर या ठिकाणी आहेत. त्यांच्याबरोबर साथ देण्यासाठी हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज भोंडोकार आहेत आणि मृदुंगावर साथ देण्यासाठी संगीत विशारद हरिभक्तपरायण श्री विठ्ठल आबा महाराज गावाने या ठिकाणी आहेत. आणि याचबरोबर त्यांच्या प्रेरणेने आणि सदिच्छेने हा 7 दिवस या उत्सव आपण साजरा करतोय. ते आमचे परममित्र या मठाचे ज्यांच्या परिवाराशी गेल्या 5-6 पिढ्यांचा संबंध आहे ते हरिभक्तपरायण श्री संजय दादा गुंडरे पाटील हे या ठिकाणी आहे. मी पुनश्च एकदा या यूट्यूब चॅनलवर हा जो 7 दिवसाचा उत्सव दाखवत आहेत ते हरिभक्तपरायण नाथबाबा कोष्टी महाराज असतील, गंभीर महाराज अवचार असतील यांचंही मी खऱ्या अर्थाने आभार मानतो की हा उपक्रम त्यांनी राज्याबाहेर, काल मला न्यूयॉर्कमधून फोन आला होता की जे
कुलगुरू होते या महाराष्ट्रामध्ये काळेसाहेब, ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तेही हा कार्यक्रम यूट्यूबवर साता समुद्रापार विज्ञानाच्या क्रांतीच्या मुळे ते पाहू शकतात. आणि त्यांनी सद्गुरू रामदास बाबांच्या चरणी आपली सद्भावना, आपलं वंदन आणि दंडवत एवढ्या दूरवरनं प्रगट केलेलं आहे. म्हणून सर्वांचं मी आभार मानून वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु कबीर साहेब की जय. सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय.